आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे महानगरपालिकेविरोधात छेडण्यात आलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता एका महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांची महानगरपालिका प्रशासनाने दखल घेतली आहे. याबाबत धुळे महानगरपालिकेने अधिकृत पत्र जाहीर केले असून आंदोलनकर्त्यांना निवासासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी मनपा आयुक्तांसह अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात आले होते. अन्याय, मानसिक छळ आणि पक्षपाती कारवाई झाल्याचा आरोप करत आंदोलनाची भूमिका जाहीर करण्यात आली होती. मनपा कार्यालयासमोर बिऱ्हाड आंदोलन करण्याचाही इशारा देण्यात आला होता. मात्र या सर्व घडामोडींनंतर प्रशासनाने आंदोलनकर्त्यांशी चर्चा करत त्यांच्या मागणीची दखल घेतली. महानगरपालिकेने नगाववाडी येथील सॅनिटरी कॉलनी परिसरातील पाण्याच्या टाकीच्या पंपिंग स्टेशनजवळील जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात पोलीस प्रशासनालाही अधिकृत पत्र पाठविण्यात आले आहे. पत्रामध्ये संबंधित आंदोलनकर्त्यांनी महानगरपालिकेच्या सुरक्षा रक्षकांच्या सूचनांचे पालन करावे असे नमूद करण्यात आले आहे. तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या या निर्णयानंतर प्रस्तावित आंदोलन मागे घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे काही दिवसांपासून सध्या तरी तात्पुरता पडल्याचे चित्र आहे. तथापि आंदोलनकर्त्यांच्या इतर मागण्यांबाबत प्रशासन पुढे कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान या प्रकरणात प्रशासन आणि आंदोलनकर्त्यांमध्ये समन्वयाची भूमिका पुढेही कायम राहते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. फिलहाल प्रशासनाच्या निर्णयामुळे आंदोलनाची तीव्रता कमी झाली असून निवासासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या संपूर्ण घडामोडीकडे धुळेकरांचे लक्ष लागले असून पुढील निर्णयांवर सर्वांची नजर असणार आहे. प्रतिनिधी अजिम शेख आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज, धुळे. नगरपालिकेमधनं किंवा ग्रामपंचायतीमधनं त्यांनी स्वतःचं नावावर केल्या नसल्यामुळे आज त्यांच्यावर ही परिस्थिती आलेली आहे. त्या दिवसापासून जसं घर तुटलं त्या दिवसापासून तर जवळजवळ 28 दिवसापर्यंत मंडाबाई भाले यांनी आमरण उपोषण केलं. त्याच पद्धतीने दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी बिऱ्हाड आंदोलन केलं. या आंदोलनाची दखल घेत आम्ही वेळोवेळी पत्र देऊन त्याच्यानंतर या ठिकाणी भामरे साहेब ज्यावेळेस आले धुळे शहर पोलीस स्टेशनला नियुक्त म्हणून, त्याच दिवशी त्यांनी या आंदोलनाची दखल घेतली आणि 2 दिवसामध्ये भामरे साहेबांनी आयुक्त साहेबांना ज्या पद्धतीने प्रेशराईज केलं आणि शासन निर्णयाप्रमाणे त्यांना काय करता येईल अशा पद्धतीने त्यांची ज्या ठिकाणी बैठक झाली. आज भामरे साहेबांच्या वतीने आमची दुपारी बैठक झाली. बैठक झाल्यानंतर याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह निर्णय असा लागलेला आहे की मंडाबाई भाले यांना सैनिक नगरमध्ये त्यांना जी काही जागा आहे ती जागा जवळजवळ 1000 ते 1200 स्क्वेअर फूट म्हणजे त्यांना जे काही निवारा असेल तो निवारा देण्याचं या ठिकाणी आम्हाला पत्र मिळालेलं आहे. त्याच्यासाठी माइंडकर साहेब आलेले आहेत महानगरपालिकेचे. त्याच पद्धतीने त्यांचा जे काही मुलगा आहे ललित भाले, त्या ललित भालेला त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर लावण्यासाठी देखील पत्र दिलेले. हे पत्र आम्हाला लेखी दिलेलं आहे. हे जे काही उपोषण आहे याची आम्ही समाप्ती करतो, परंतु यांचं उपोषण जे काही आमरण उपोषण आहे ते आमरण उपोषण पण या ठिकाणी त्यांना मी सोडण्याचं या ठिकाणी सगळेजण आलेले आहेत. त्यांनी ते सोडलेलं आहे. ललित भाले यांनी देखील त्यांचं जे काही उपोषण आहे ते सोडलेलं आहे. आमचं जे बिऱ्हाड आंदोलन आहे या पत्रामुळे आम्हाला न्याय मिळालेला आहे. मंडाबाई भालेंना न्याय मिळालेला आहे. आमचं पण आंदोलन आम्ही या ठिकाणी स्थगित करत आहोत.